ए क्यूब प्लस बी क्यूब चा फॉर्म्युला आहे ए मायनस बी का ए प्लस बी, ए प्लस बी फर्स्ट फॅक्टर आणि सेकंड फॅक्टर काय आहे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू दिलेली आहे क्वेश्चन सांगा. इफ कशाची व्हॅल्यू दिली ए प्लस बी ची दिली, किती दिले 7 आणि ए बी ची व्हॅल्यू किती दिली 12 आणि फाइंड काय करायचं आहे प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा फॅक्टर फाइंड करायचा आहे. हा फॅक्टर फाइंड करण्यासाठी आपल्याला कोणत्या दोन व्हॅल्यू माहित पाहिजेत, ए क्यूब प्लस बी क्यूब माहित आहे, ए माहित पाहिजे आणि ए प्लस बी माहित पाहिजे. कोणती व्हॅल्यू माहित आहे ए प्लस बी माहित आहे 7. कोणती व्हॅल्यू माहित नाही ए क्यूब प्लस बी क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूब फाइंड करण्यासाठी अजून एखादा फॉर्म्युला माहित आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा अजून एखादा फॉर्म्युला कुठे कधी पाहिल्यासारखा वाटतोय का. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब पुढे काय मायनस 3ab इन ब्रॅकेट काय ए प्लस बी. बघा इथे आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब लागणार आहे, ए प्लस बी दिलेला आहे आणि याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजे हा फॉर्म्युला तर वापरता येईलच, पण कधी वापरता येईल ज्यावेळेस ए प्लस बी दिलेला आहे पण ए क्यूब प्लस बी क्यूबची व्हॅल्यू फाइंड केली तर. आणि मग ए क्यूब प्लस बी क्यूबची व्हॅल्यू याच्यावरून काढता येईल. म्हणजे सुरुवात इथून करायची. पहिल्यांदा ए क्यूब प्लस बी क्यूब फाइंड करा, कारण याच्यामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इंटू ए प्लस बी सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. ए प्लस बी ची व्हॅल्यू दिली 7 क्यूब मायनस 3 इंटू ए बी ची व्हॅल्यू दिली 12 इंटू ए प्लस बी दिलं 7 म्हणजे 7 क्यूब किती 343 असतं का मायनस 12 3 जा 36 मल्टिप्लाय बाय 7 किती 36 मल्टिप्लाय बाय 7 7 6 जा 42 ना. काय आन्सर का. आणि एकवीस आणि किती 4 ना 252 ना. हा 252 मायनस केल्यावर 91 येते. बरोबर आहे का. ए क्यूब प्लस बी क्यूबची व्हॅल्यू किती येते 300 252 बरोबर 91 येते. आणि मग ही व्हॅल्यू कुठे पुट करायची तर हा फॉर्म्युला लिहा, याच्यामध्ये किमती टाका 9 वी नो दॅट असं काहीतरी लिहा. आणि मग याच्यामध्ये ए क्यूब प्लस बी क्यूबची सुरुवात इथून करायची या फॉर्म्युल्यानुसार. आणि मग ए क्यूब प्लस बी क्यूबची आलेली व्हॅल्यू 91 इज इक्वल टू ए प्लस बी किती दिला आहे 7 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर फाइंड करायचं आहे. 7 इकडे डिवाइड होईल म्हणजे 91/7 इज ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू 91/7 7 ने डिवाइड होतं का 17 का 13 बरोबर आहे ना 13 7 13 म्हणजेच ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय 13 हे आन्सर. थोडंसं विचित्र वेगळं का आहे तर या एक्झाम्पलमध्ये 2 फॉर्म्युले वापरलेत. हे फॉर्म्युल्याला काहीतरी रेक्टँगल स्क्वेअर ट्रायंगल काय म्हणतात इलिप्टिकल काहीतरी शेप ओव्हल शेप तुमच्या आवडीचा शेप करा म्हणजे लक्षात राहील की ए क्यूब प्लस बी क्यूबचेच दोन्ही फॉर्म्युले आहेत. आणि नेक्स्ट एक्झाम्पल असंच आहे थोडं वेगळं. असंच म्हणजे भांडायचं नाही असं म्हणलं आणि काय ए प्लस बी इज इक्वल टू 10 and AB is equal to 21. राशी तयारी झाली का. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब. सेम एक्झाम्पल आहे फाइंड ए क्यूब प्लस बी क्यूब
सेम नाहीये, कळेल तुम्हाला लगेच. आता तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगा, जे काय आहे ते पटकन सांगू नका, बरोबर जर असेल तेव्हाच सांगा. आणि शेवटचा क्वेश्चन यातला लगेच सांग देतो मी इथे. हे झालं लिहून सगळ्यांचं. नेक्स्ट एक्झाम्पल इथे देतो शेवटचं. इफ ए मायनस बी इज इक्वल टू 4, इफ ए मायनस बी इज इक्वल टू 4 and AB is equal to 45. AB is equal to 45. Find A cube minus B cube. Find A cube minus B cube. दोन्ही पण असेच क्वेश्चन आहेत. ए क्यूब प्लस बी क्यूबचा कोणता फॉर्म्युला वापरायचा, वरचा का खालचा? तर हा वापरायला लागेल, ज्या व्हॅल्यू दिल्यात त्यानुसार. म्हणजे हा फॉर्म्युला परत एकदा लिहा. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इंटू ए प्लस बी. आणि मग याच्यामध्ये फक्त त्यांनी दिलेल्या व्हॅल्यू पुट करा. काय व्हॅल्यू दिल्यात? ए प्लस बीची व्हॅल्यू दिली आहे 10, 10चा क्यूब मायनस 3 इंटू ए बीची व्हॅल्यू काय आहे 21 इंटू 10. 10चा क्यूब 1000 असतो, मायनस 21 इंटू 3 63 इंटू 10 म्हणजे 630. 630 मायनस केल्यावर 1000 मधून किती येतं? 700 म्हणजे 370 का? 370. कशाची व्हॅल्यू आली? ए क्यूब प्लस बी क्यूब. तर मला मगाशी काय बोलले तुम्ही? हां, तुमची तयारी झाली का प्रोग्रामची उद्याची? नाही उद्या. काय नाहीये? उद्या नाहीये प्रोग्राम? कधी आहे मग? 14 तारखेला. 14 तारखेला. प्रीती तर म्हणली उद्या आहे. उद्या नाही म्हणलं. मग तयारी चालू आहे म्हणली का फक्त? मी नव्हते तयारी करून. नाही प्रीती, गॅदरिंगची तयारी चालली आहे म्हणली का? 8 दिवस अगोदर? बरं ठीक आहे. असं नाही, ते काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असेल. हां सांगा. ए क्यूब मायनस बी क्यूब फाईंड करायचं. फॉर्म्युला असंच काहीतरी आहे ना ए क्यूब मायनस बी क्यूबचा? काय फॉर्म्युला आहे? ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू दिली आणि ए मायनस बी दिलाय. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब प्लस 3ab इंटू ए मायनस बी. बरोबर आहे का? हां, फक्त याच्यामध्ये किमती टाका. ए मायनस बीची व्हॅल्यू 4 आणि ए बीची व्हॅल्यू 45 आणि मल्टिप्लाय करा, सबट्रॅक्शन करा. किती आलं? किती? ए मायनस बी दिलेला आहे 4, 4चा क्यूब प्लस 3 इंटू ए बीची व्हॅल्यू 45 इंटू ए मायनस बी 4.
फोरचा क्यूब 64 प्लस 3 4 जा 12 12 मल्टिप्लाय बाय 45 किती 45 ला 12 ने मल्टिप्लाय करा 12 5 जा 60 म्हणजे 6 आले आणि 12 4 जा 48 48 प्लस 6 किती 54 आहे का आणि 540 प्लस 64 4 604 येतं कशाची व्हॅल्यू ए क्यूब मायनस बी क्यूब